माननीय प्रशांत जाधव शरद तुमच्या महिला अंकिता ताई आहे इथे फोटो मध्ये या ना. कारण त्यांच्याकडून आम्ही शिकलो कसं आंदोलन करायचं, कसे धरणे द्यायचे, कसं प्रेस मध्ये नेऊन पोहोचायचं, सगळं ज्या पद्धती आहे. कार्यकर्ता म्हणलं की त्याला कुठली लाज बाळगणं कामा नाही. मी आज पण चटाई उचलायचं काम करतो आणि करायला पाहिजे. कारण जर तुम्ही शिकले तर मोठे होशाल. आज मी कुठे जरी गेलो, मी गर्वाने सांगतो की माझे गुरु कृष्णभाऊ बनकर आप किसके इसमें बने हो. तो मी त्यांना सांगतो की मेरे गुरु कृष्णभाऊ बनकर. आज मला शिवसेनेत विचारतात की तुमचं असं तसं आहे, कोण होते तुमचे गुरु. आम्ही अभिमानाने सांगतो की माझे गुरु कृष्णभाऊ बनकर आहे. आणि मी कुठे जरी गेलो तरी भाऊसाठी माझी तळमळ असते. मी जरी इकडं तिकडं असलो तरी भाऊने हाक दिली की मी कायमस्वरूपी त्यांच्याकडे नेहमी उपलब्ध असतो. आपण सर्व या बैठकीचा शॉर्ट कॉलला देऊन एक मेसेज मी केला सगळ्यांना. आपण उपलब्ध झाले. आज खूप लग्न आहे, एवढ्या घाई गडबडीमध्ये आपण उपलब्ध झाले. या कार्यक्रमाला उपस्थिती आपली राहिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचा आभारी आहे. आणि प्रेसवाले थोडे उशिरा आले मला वाटतं. प्रेसमधून एकच संदेश द्यायचा आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे ही भीमनगरमधून जी सुरू झाली आहे, वर्गणी न घेता मागच्या 24 वर्ष व आता हे 25 वर्ष आहे. तर 25 वर्षापासून समजा आता आपण कुठलीही वर्गणी न घेता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे ती मोठ्या धूमधडाक्यात मोठ्या उत्साहात साजरी करत असतो. त्यामध्ये 200 मुलं लेझिम खेळतात, 200-250 महिला लेझिम खेळतात. त्या सर्वांना आपण दर दिवशी 1 तारीख ते 14 तारीख या दिवशी आपल्या इथं जयंती साजरी होत असते. भीम जयंती फक्त 14 तारखेला साजरी न करता आम्ही भीम जयंती सलग 15 दिवस साजरी करत असतो. यामधून एकच आम्हाला निरोप द्यायचा आहे सर्वांना की वर्गणी न घेता या संपूर्ण संभाजीनगरमध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये आपल्याला जी हाक द्यायची होती ती हाक पोहोचलेली आहे कांबळे साहेब. आणि आता बाबासाहेबांच्या जयंतीला मला वाटतं कुठेही वर्गणी जमा होत नाही. सर्व आपापल्या खर्चातूनच या ठिकाणी जयंती साजरी करत असतात. प्रेसवाल्यांनी पण मोठ्या भरभरून या सगळ्या बातम्या लावलेल्या आहेत. आणि संपूर्ण मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला कुठेही वर्गणी न घेता मोठ्या धूमधडाक्यात वर्गणी साजरी होत असते. आपण बघत असाल दरवर्षी प्रेसला की 250 ते 300 कोटी रुपयाचे झेंडे बॅनर हे खर्च बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा असतो. मग आपण कुठले गरीब आहोत. आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला 200-250 कोटी रुपये या भारत देशामध्ये खर्च होते. तर आपण काही गरीब राहिलो नाही. त्याचाच एक भाग, त्याचीच एक साखळी म्हणून आम्ही भीमनगर वाशिमपुऱ्यातून भीम जयंती ही वर्गणी न घेता साजरी करतो. हे सांगायचा उद्देश एवढाच आहे ही जोपर्यंत चालत राहील, लहान मुलं सुद्धा हे करतील तरी बाबासाहेबांची जयंतीला कोणीच वर्गणी घेतली नाही पाहिजे. हे आमचं कार्य चालू राहणार आहे. मी तर असं सांगतो की माझ्याकडे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती धुमधडाक्यात साजरी करेल. माझ्याकडे
पैसे संपले तर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन मी मिरवत जाईल व जयंती साजरी करत हे आपण दरवर्षी सांगत असतो. लहान मुलांची लेझिम याच्यासाठी साजरी आपण दरवर्षी सुरू करतो की त्यांना एक वेगळा मेसेज दिला जातो. महिला व मुलांच्या लहान लहान मुलींच्या मनामध्ये एक बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी एक वेगळी जागरूकता असते. 15 दिवस मुलं लेझिम खेळतात, लाट्या काट्या खेळतात. महिलांचं स्वसंरक्षणासाठी आमचे गवई साहेब तलवारबाजी शिकवतात, लाट्या काट्या शिकवतात. हे एक उत्कृष्ट या ठिकाणी मुलं तयार होतात आणि सर्वांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन सुद्धा करतात आपल्या जयंतीच्या उत्सव माध्यमातून. आजही आपण हे 25वी जयंती आपण वर्गणी न घेताच या ठिकाणी साजरी करतोय. आपण सर्वजण आल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा ऋणी आहे, आभारी आहे. आणि अध्यक्ष व त्यांचं संपूर्ण मंडळ व महिला अध्यक्ष व त्यांना अधिकार दिलेले आहेत. पुढचे जे महिला मंडळाचे जे काही कार्यकारिणी घोषित करायची त्यांनी करावं. मी सर्वांच्या ठिकाणी आभार मानून तुम्हाला 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज सालाबादप्रमाणे भीमनगर, भावसिंगपुरा, पेठनगरमध्ये आम्ही या ठिकाणी कार्यकारिणी निवडण्याची महत्त्वाची सर्वसाधारण सभा आम्ही आज घेतलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, भीमनगर, भावसिंगपुरा, पेठनगर भागातून सुद्धा आम्ही मोठ्या जल्लोषात भीमनगर, भावसिंगपुरामधून एक भीमरथ काढत असतो. मागच्या वर्षी 24वं वर्ष होतं आणि हे 25वं वर्ष आहे. त्यामध्ये सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भीमनगर, भावसिंगपुरा या भागातून मागील 24 वर्षापासून आम्ही वर्गणी न घेता, कुणाकडूनही वर्गणी न घेता खर्चातून आम्ही आमच्या मित्रमंडळाच्या वतीने ही बाबासाहेब आंबेडकरांची मोठी जयंती या ठिकाणी साजरी करत असतो. त्यामध्ये महात्मा फुलेची सुद्धा जयंती साजरी करत असतो. परंतु आम्ही जे सुरू केलेलं आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये आता वर्गणी न घेता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे. आम्ही हे छोटंसं रोपटं लावलं की वर्गणी न घेता जयंती कशी साजरी करायची, मग आपल्या खिशातूनच आपण जयंती साजरी करायची. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही वर्गणी न घेता साजरी केली पाहिजे. अगोदर सर्व कार्यकर्ते पावत्या घेऊन फिरायचे, लोक घाबरायचे की आता किती पैसे द्यावं लागतात. परंतु आम्ही जे हे रोपटं लावलं वर्गणी न घेता बाबासाहेबांची जयंती धूमधडाक्यात साजरी करायची, तर हे आता वटवृक्ष झालं आहे आणि आज त्याला 25 वर्ष पूर्ण झाले आहे. माझा जो उद्देश होता मला वाटतं सफल झाला व आता कोणत्याही वसाहतीमध्ये आपले जे कार्यकर्ते आहेत ते वर्गणी न घेता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करतात, मोठ्या उत्साहात साजरी करतात. आम्ही जयंती बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती एक दिवस साजरी करत नाही तर 1 तारीख ते 14 तारीख हे 14 दिवस बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही मोठ्या धूमधडाक्यात साजरी करतो. त्यामध्ये महिलासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लेझिममध्ये सहभाग घेतात. 200 मुलांचं लेझिम पथक, जम्बो लेझिम पथक आमच्याकडं असतं. सर्वांना आपण मोठ्या उत्साहपूर्वक अभिमानाने ही जयंती साजरी करत असतो. आपणही या जयंतीचा आपल्या माध्यमाच्या द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हे पाठवलं पाहिजे की आमच्या भागामध्ये जयंती कशी साजरी होती. आणि जसं महिला, इतर समाजातील महिला ह्या देवीच्या समोर साकडे घालतात, देवीच्या समोर वेगवेगळे नृत्य करतात, दांड्या खेळतात. मग आमच्या बौद्ध समाजातील महिलांना काय, तर आम्ही बौद्ध समाजातील महिलांना सुद्धा 14 नाही 15 दिवस हे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त
हे लेझिम पथक लाट्या काट्या तलवारबाजी हे शिकवत असतो व महिलांना सुद्धा या ठिकाणी व्यासपीठ उभं करून देतो, मुलांना सुद्धा व्यासपीठ उभं करून देतो आणि जे नवीन कार्यकर्ते असतील, नवीन जे ज्यांच्या अंगामध्ये काही कलागुण असेल ते सुद्धा गुण दाखवण्याची जबाबदारी आम्ही अध्यक्षावर टाकतो आणि त्यामधून नवीन नवीन मुलं जसं की डान्स दाखवतात, कोणी नृत्य दाखवतात, कोणी आपली कला दाखवतात. त्यामध्ये निबंध स्पर्धा असते, रांगोळी स्पर्धा असते, महिलांचे खेळ असतात.